जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी उपस्थिती लावली होती। दरम्यान फडणवीस शासकीय कार्यक्रमासाठी आल्यानं त्यांची भेट होणं अपेक्षित नव्हतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली। तसेच कर्ज माफीवरून खरं तर त्यांनी सरकारवर टीका देखील केली। एकनाथ खडसे यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांची सोबत भेट एकनाथ खडसे यांची देखील होणार होती। आपल्यासोबत आमदार एकनाथ खडसे आहेत, आपण त्यांची संवाद साधूया। भाऊ, आज तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार होती। माननीय मुख्यमंत्र्यांची आज भेट अपेक्षित नव्हती, ते शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले होते, त्यामुळे ओझरती भेट होऊ शकली असती, पण होऊ शकली नाही। किंवा माझी पण अपेक्षा नव्हती की या ठिकाणी गर्दीमध्ये त्यांची भेट घ्यावी। जर विकास कामांच्या संदर्भामध्ये भेट घ्यायची असेल तर मी त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊ शकतो आणि ते मला नेहमीच अपॉइंटमेंट मागितल्यानंतर देत असतात। शेतकरी आज अडचणीत आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या अलीकडच्या कालखंडामध्ये झालेल्या आहे। शेतकऱ्याला यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली, ती कर्जमुक्तीची घोषणा फोल ठरली का अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाही आहे। 7-12 कोरा करू अनेक वेळाने सांगितलं, ते नाही झालेलं। ज्या व्यवस्था करायला पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये होत नाही, शेतमालाला भाव नाही, कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचा पैसा 2 वर्षापासून मिळत नाही। एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3000 कोटी रुपयाच्या आसपास सर्व क्षेत्रामधली बिलं अजून बाकी आहे आणि आज कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये आलेला आहे। मला वाटतं की सरकार दिवाळखोर आहे, सरकार पैसा देऊ शकत नाही आणि त्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्याचबरोबरीला कॉन्ट्रॅक्टर पण आत्महत्या करतायत आणि अशा ठिकाणी सर्वसामान्य मागणी हवालदिल झालेला आहे। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, अशी आजची स्थिती आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।